असंच एक अमृताचं फळ एका वेलीनं जन्माला घातलं. एक शककर्ता राजा या भूमीला मिळाला. समाजाची अवहेलना पाहवत नाही म्हणून 5 वर्षाच्या लेकराला स्वप्न बघायला शिकवलं. कोणी? एका अमृताच्या वेलीनं. जिजाऊ माता त्या वेलीचं नाव. 5 वर्षाच्या लेकराला स्वराज्य स्थापनेचे धडे शिकवले. बाळा, तुला गोरगरिबांचा रहित करायचंय, बोल, करशील का? बघा, इथं जे मोठी माणसं आहेत ना, सगळी संस्कार करण्याची जबाबदारी आपली असते. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, त्याची येर अनुष्ठती सामान्य सकल. यद्यदा चरिती श्रेष्ठ तत्त दैवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. हे संस्कार मासाहेब जिजाऊंनी केली. पोटात असतानाच बाळाला विचारायची, बाळा बोल, करशील का रे स्वराज्य स्थापन? 5 वर्षाची. आमच्या आताची लेकरं आठवून बघा. आई बाळाला संस्कार करत होती. बाळा, आजूबाजूला सगळा गुलामीचा अंधार पसरलाय. माणसं परगंद होऊन देशोधडीला लागलेत. देवळातला देव सुरक्षित नव्हता की वेधशाळेतला वेद सुरक्षित नव्हता. तरुणांचा पराक्रम नाही, स्त्रियांचं शील राखलं जात नव्हतं, वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं, काहीच सुरक्षित नव्हतं या महाराष्ट्रात. 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थयाथई नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरं लुटली जात होती. गोठ्यातली गाय मरू लागली, घरातली माय मरू लागली. अशा परिस्थितीमध्ये एका आईनं पोटातल्या बाळाला सांगावं, बाळा तुला स्वराज्य स्थापन करायचे, बोल, करशील का? तेव्हा ते गर्भातलं बाळ असं घट्ट मुठी आवळत होतं. मासाहेब करेल स्वराज्य स्थापन. जणू ते बाळ आईला सांगत होतं, मासाहेब तुमची इच्छा श्रींचा आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल ही काळ्या दगडावरची रेष आहे मासाहेब. आजूबाजूला सगळा गुलामीचा अंधार पसरलाय, पण बाळा तुला पंथी बनायचे, बोल, पण बनशील का रे? अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीचा परिसर आनंदाने नाहून निघाला. कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. एक तो राजा इथे जन्मला, एक तो राजा इथे जन्मला, सोनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलं, माझ्या राजाचं नाव गाजलं या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर 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 माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. इंद्रजिमी जंब पर वाडऊस अंब पर रावणऊस दंब पर रघुकुल राज है पौनबारी बाह पर संबुरती नाह पर जोसस बाह पर राम द्विज राज है दावा ध्रुव दुंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेज तमांस पर कर्ण जिमी कंस पर तोमलिच बंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं अमृताचं फळ जन्माला घातलंय. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आमच्या अंगामध्ये 10 हत्तीची ताकद येते. ही ताकद त्या आईच्या संस्कारामध्ये होती.
ज्यावेळी स्वराज्यावरती अफजल खान नावाचं संकट चालून आलं, साधा नव्हता तो अफजल खान. गर अर्ज कुणादा सिफरला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलकी बजाय तस्बी आवाज आयत की अफजल अफजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वराला विचारलं या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ माणूस कोण, तर सगळीकडनं आवाज येईल अफजल 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 अफजल. 2 मिनिटात ठोकला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी. साधा नव्हता. हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. तुकोबाराय आणि शिवराय यांच्या रूपानं भक्ती आणि शक्तीचा संगम या महाराष्ट्रानं पाहिलाय. संकट तुकोबारायांच्या आयुष्यात आली, पण तुकोबाराय समाधानी येतो. संकट शिवरायांच्या आयुष्यात आली. तुकोबाराय म्हणाले बरं झालं, बरे झाले देवा आता, निघाले दिवाळे परी या दुष्काळे पिढा केली. बरं झालं म्हणले देवा, दुष्काळ पडला. बरं झालं देवा बाईल कर्कशा परीही दुर्दशा जना मज. बरं झालं म्हणले देवा, तुम्हाला अशी बायको दिलीस जी उठता बसता खाता पिता रोज पांडुरंगाला शिव्या द्यायची, या काळतोंड्याचं थोबाड बघावं लागतंय अशी ती देवाला म्हणायची. पण वाईट नव्हती, पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाला भजत होती आवली. तरीही तुकोबाराय समाधानी आहेत. बरं झालं म्हणले देवा, तू मला अशी बायको दिलीस. आज माणूस समाधानी नाहीये. आमचं कसं झालंय, माझी बायको, माझा बंगला, माझी गाडी आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी. बस याच्या पलीकडं देवाचं, देशाचं, धर्माचं काही घेणं देणं नाही. माऊलींनी हे विश्वाची माझे घर म्हटले, विश्वाची माझे घर, पण आपण हे घरची माझे विश्व म्हणत बसलोय. संसार 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 आपला आहेच काय हो? संसारात आहेच काय बाबा? 1 बायको, 2 पोरं आणि 10-12 एकर जमीन आहेच काय आपलं? पण संसार त्या रावणाचा केवढा होता. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा, समुदाय गाढा राक्षसांचा. समुद्राची पुरी समुदाय गाढा राक्षसांचा. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, याची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा, समुदाय गाढा राक्षसांचा. पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा समुदाय गाढा. सोन्याची, धनाची, संपत्तीची काही कमी नव्हतीच, पण बायकाची सुद्धा काही कमी नव्हती. एकट्या रावणाला किती बायका होत्या? 80,000 त्यांच्या कांता मांडधरी पतिव्रता, मांडधरी पतिव्रता, मांडधरी
80,000 बायका होत्या. किती? 80,000. ऐकूनच कसं वाटतंय? 80,000. 80 सहस्त्र भार्या लंकेशा. किती होत्या एकट्या रावणाला? 80,000. आमची एकीनच भाकर बंद केली. त्यांना 80,000 कशा सांभाळल्या असतील बरं. त्या 80,000 बायका नुसत्या करून ठेवल्या नव्हत्या. 80,000 बायकाची 1,00,000 पोरं. 1,00,000 पोरायच्या 1,00,000 सुना. आपल्या गावरान भाषेत सांगू, स्वतंत्र मतदारसंघच. फॉर्म भरणे निवडून येणे, फॉर्म भरणे निवडून येणे. प्रचाराच्या सभाच घ्यायच्या नाही. एवढा त्या रावणाचा संसार. पण त्या रावणाला मुलगी मात्र एकच होती. काय नाव त्याच्या मुलीचं? एकच होती रावणाला मुलगी. कोणी सांगा रावणाच्या मुलीचं नाव काय? कोणी सांगन? 500 रुपये घेऊन जा. द्यावं 500 रुपये. सांगितलं तर द्यायचे, आता नाही द्यायचे. कोणी सांगा रावणाच्या पोरीचं नाव काय? 500 रुपये घेऊन जा. पुढचं ऐका येत नसेल तर मी सांगते, आधी 500 ठेवा सगळ्यांनी. रावणाला मुलगी एकच होती आणि त्या रावणाच्या मुलीचं नाव होतं सुवर्ण मच्छा. विठ्ठल विठ्ठल. एवढा त्या रावणाचा संसार. पण आज आम्ही संसारात एवढे गुरफटलो, ना देवाचा ना देशाचा धर्माचा विचार. देव आम्हाला भेटतो, परमात्मा आम्हालाही भेटतो, पण त्यासाठी काय करावं लागल? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या. ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. आता ओलावा वंचन म्हणजे काय? देवा तू मला आशांचा संग दे, ज्यांच्या वचनामध्ये भगवत प्रेमाचा ओलावा असेल. ओलावा म्हणजे काय? शब्द भिजवायचे का? नाही. शब्दावर पाणी ओतायचं नाही. तर वाणी कशी वापरायची, कसं बोलायचं? साच आणि मवाळ. बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले जे, बोले विठ्ठले डोले, बोले बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोले विठ्ठल बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्यानं दुसऱ्याच्या अंतःकरणातला विठ्ठल डोलला पाहिजे, असं आपलं बोलणं पाहिजे. मायाळू साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माझ्या बोलण्यानं दुसऱ्याचं मन दुखवू नये. का आम्ही काय एखाद्याला दुखवायचं? सगळं त्याच्या सत्तेनं चाललंय, तर तुम्ही आम्ही कोण आहोत?
वृक्षाची पाने हालेजाची सत्ता. सगळं त्याच्या सत्तेनं चाललंय, देवाच्या कृपेने. तर आपण कोण आहोत? आपण का दुखवायचं एखाद्याच्या मनाला? म्हणून चांगलं बोलावं, आमच्या बोलण्यात विठ्ठल असावा, आमच्या चालण्यात विठ्ठल असावा, आमच्या पाहण्यात विठ्ठल असावा, आमच्या कर्मात आमच्या कृतीत विठ्ठल असावा. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भाव. पण आम्हाला ते जमत नाही, संतांना ते जमतं. आपल्या बोलण्यात संतांचं बोलणं असं आहे की दुसऱ्याच्या अंतःकरणाला कधीच दुखवत नाहीत. आमच्या इकडे एखादा पाहुणा येत असेल तर त्याचं स्वागत कसं करावं? कसं करावं स्वागत? पाहुणा येत असेल तर सानंदम सदनम सुताश्च सुदेया, कांता आणि मृदू भाषण. पण आम्हाला ते जमत नाही. काही ठिकाणी गोड भाषा वापरतात बघा. पाहुणा येत असेल तर या, बसा, चहा घेणार का, पाणी घेणार का? किती गोड भाषा आहे हो. अंग टाकून घेणार का? अंग टाकून घेणार का म्हणजे काय? आराम करणार का? किती गोड भाषा वापरतात. पण आमच्या इकडे एखादा पाहुणा येऊ द्या, या, बसा, गिळा आणि पसरा. विठ्ठल विठ्ठल इतकं सुंदर आमचं बोलणं पाहिजे, पण आम्हाला ते जमत नाही. मग आपल्याला संतांचा संग करायचा आहे. त्या संतांना ओळखायचं कसं? आजकाल समाजात खूप संत झाले. ऐसे संत झाले कली, हाती तमाखूची नळी. समाजात असे सुद्धा काही संत आहेत. मग आता संतांना ओळखायचं कसं? गळामाळ शोभे, आत्मरूप शांती, भक्तिभाव डोही धरू टाळ हाती. गळ्यात माळ आहे आणि मस्कन याच्या अंगावर त्याच्या अंगावर ओरडायचं, अशांना संत म्हणायचं का? नाही. मग कसे असतात संत? नाहीतर मग सूर्याचे ही चित्र काढो पाहे, परिप्रकाशाचे अंग आणि ताणही. एका जगप्रसिद्ध चित्रकारानं फार सुंदर सूर्याचं पेंटिंग केलं आणि चिपकून टाकलं घरामध्ये. ते फार सुंदर सूर्याचं पेंटिंग केलं. तेवढ्यात अचानक लाईट गेली आणि कोणीतरी म्हणाला तो घरातला सूर्य घेऊन या. म्हणजे चित्रानं प्रकाश येणार आहे का? नाही. तसं साधूचं, संताचं, संन्यासाचं सोंग घेतल्यावर संन्याशी बनता येईल का? नाही. मग कसं असतं त्यांचं सेवन? कसा असतो त्यांचा कंठ? कसं असतं त्यांचं खाणं? कसं असतं पिणं? तुकोबाराय सांगतात,
पुष्टकांती तैसी दिसेवरी ऐसी याचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया. ज्यांचा कंठ चांगला असेल, ज्यांचं खाणं चांगलं असेल, ज्यांचं पिणं चांगलं असेल, अशांचा संग मला तू दे भगवंता. पुष्टकांती तैसी दिसेवरी. पुष्टकांती म्हणजे काय? आपली शरीरयष्टी, बॉडी कशी असावी? भगतसिंगांसारखी. ज्यावेळी भगतसिंगांना फाशी होत होती त्या दिवशी भगतसिंग व्यायाम करत बसले. ज्या दिवशी फाशी त्या दिवशी व्यायाम. जेलरला आश्चर्य वाटलं. जेलरला विचारलं, काय हो भगतसिंग, तुम्हाला माहित नाही तुम्हाला आज फाशी होणार आहे? भगतसिंग म्हणाले, जेलर साहेब, मला चांगलंच माहिती आहे की मला आज फाशी होणार आहे. मग तुम्ही आज व्यायाम का करता? आज व्यायाम करून त्याचा काही उपयोग होणार आहे का? त्यावेळेस भगतसिंगांनी फार सुंदर उत्तर दिलं. भगतसिंग म्हणतात, जेलर साहेब, त्याचं काय ना, मी जेव्हा लहान होतो, मी जेव्हा छोटा होतो तेव्हा माझी आई देवपूजा करायची. आई देवपूजा करायची आणि मला बागेत फुलं आणायला पाठवायची. मीही बागेतली सगळी फुलं घेऊन यायचो, आईच्या जवळ द्यायचो. पण आई सगळीच फुलं देवाला वाहायची नाही, तर त्यातली काही गोंडस, टवटवीत, पांढरी शुभ्र तजेलदार फुलं निवडून आई देवाला वाहायची. तेव्हा मला कळालं की सुकलेल्या फुलांना देवाजवळ जागा नाही, तर चांगल्या गोंडस टवटवीत फुलांनाच देव जवळ घेतो. मग मी आज माझ्या भारत मातेसाठी समर्पित होतोय, मी माझ्या देशासाठी फासावरती जातोय. मग मी सुकलेलं शरीर घेऊन कसं जाऊ? म्हणून मी व्यायाम करतोय. याला म्हणायचं देशभक्ती. एवढी निष्ठा पाहिजे. पुष्टकांती छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांसारखी हवी. एक एक मावळा हत्तीला भारी पडायचा. धर्मवीर छत्रपती शंभूराजांसारखी शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराज लढत राहिले. कुणीतरी येत होतं डोळ्यामध्ये सळे अश्रू जात होतं, कुणीतरी येत होतं जिभेवर कट्यारीचा घाव घालून जात होतं, कुणीतरी येत होतं देहाचे तुकडे 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 करून जात होतं, कुणीतरी येत होतं हात पाय छाटून जात होतं. पण शंभूराजे झुकले नाही, थकले नाही, वाकले नाही. ये संबा 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा, अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा. अशी असावी निष्ठा. छत्रपती शिवरायांचा एक मावळा, युद्धामध्ये त्या मावळ्याचा हात तुटला मावळ्याचा, आणि मावळा घरी बसला. तेवढ्यात राजे भेटायला आले. बघताच मावळ्याच्या डोळ्यातून खळखळ अश्रू आले. मावळा रडायला लागला. आमचा मावळा रडतोय हे बघून राजे किंचाळले आणि म्हणाले, ए, लाज वाटत नाही तुला? अरे या मातीसाठी लढणारे आपण वीर, साधा एक हात गेला म्हणून रडतोयस? त्यावेळेस मावळ्यानं काय सुंदर उत्तर दिलं. राज हात काय, हा देह काय, हे संपूर्ण जीवन तुमच्या समर्पित केलंय. राजा हात गेला म्हणून कधीच रडणार नाही. राजा रडतोय तो याच्यासाठी. आज माझा राजा, माझा शिवबा आज पहिल्यांदा या मावळ्याच्या झोपडीत आलाय आणि त्यांना वाकून मुजरा करायसाठी माझ्याकडे हात नाही, माझ्याकडे आज हात नाही. याला म्हणायचं निष्ठा. एवढी निष्ठा पाहिजे आमची आहे. शिवजयंती आलं की आमच्या पोरांच्या अंगात भगवं वादळ येतं. शिवरायांसारखी दाढी, कपाळवरती चंद्रकोर, कानात बाली, झालो मी शिवरायांचा मावळा. पण दादांनो, मी शिवरायांसारखा दिसतो का याच्यापेक्षा मी शिवरायांसारखा वागतो का हे जास्त महत्वाचं आहे. शिवजयंतीला आमची पोरं डीजे लावतात, मिरवणूक काढतात, गाणे लावतात.
जयंती अख्ख्या महाराष्ट्राच्या बाप्पाची आणि गाणं शांताबाई. कुठं नेऊन ठेवलंय आपण? छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घ्या. आज ही खरी काळाची गरज आहे. आमचं कसं झालंय, काही धडाडीचे कार्यकर्ते शिवजयंतीला बाया नाचवतात. एवढीच हौस असेल तर तुमच्या घरी बोलावून नाचवा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराजांनी कधीच बाई नाचवली नाही तर बाई वाचवली. ही जयंती विचारांनी साजरी करा. म्हणून एक सांगते, तुम्हाला छत्रपती शिवरायांचे मावळे व्हायचे ना तर एक ऐका, वाईट गोष्टीमध्ये कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. वाईट गोष्टीमध्ये कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू, गुटखा, तंबाखू हे असलं करून तुम्हाला मिळतंय तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली तर तिला समजा तुम्ही तुमची माय. तुम्हीच असाल या कलयुगातले खरे शिवराय, तुम्हीच असाल. हे विचार महापुरुषांचे, संतांचे विचार आमच्या मनात रुजले पाहिजे. काल परवा एके ठिकाणी कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमाला थोडा वेळ होता. तिकडून आला पप्प्या. इथं कोणी असेल तर मनावर घेऊ नका. पप्प्या आला आणि म्हणाला, ताई चला आमच्या घरी चहा घ्यायला. गेलो पप्प्याच्या घरी चहा घ्यायला. पप्प्याच्या दारात होत्या म्हशी. पप्प्याला म्हणलं, पप्प्या म्हशीत दूध देतात की? पप्प्या म्हणला, महाराज देत नाहीत, काढावं लागत आहे. पुढे गेलो. बसा म्हणले, चहा घ्यायचंय. तिकडून त्याचे वडील आले. म्हणले, ताई पाणी घ्या. म्हणलं नाही महाराज, सर्दी झाली म्हणलं मला. अहो घ्याव, चांगली थंडगार बिस्लरी आहे म्हणले. म्हणलं नाही काका, खरंच मला सर्दी झाली. काका म्हणले, ताई जात नसल सर्दी तर घेऊन बघा अर्धी. विठाला विठाला एका मुलाला काल प्रश्न विचारला, काय रे बाळा, 10 मधून 10 गेले किती? किती? 10 मधून 10 गेले. त्या पोराला उत्तर सांगता येत नव्हतं. ते म्हणलं काय म्हणल्या? मी म्हणलं अरे 10 मधून 10 गेले किती? ते म्हणलं आपल्याला काय एवढं अवघड उत्तर सांगता येईना गडे, काहीतरी सोपं विचारा म्हणला. अरे म्हणलं सोपंच तर आहे, 10 मधून 10 गेले किती राहिले? नाही म्हणला, काहीतरी लॉजिक विचारा मला. मी म्हणलं समज तुझ्या आईनं तुला डब्यामध्ये 2 पोळ्या दिल्या. 2 पोळ्या दिल्या, त्याच्यातल्या तू 2 खाल्ल्या, खाली काय राहिलं? ते म्हणलं भात. विठाल विठाल आमचा तरुण छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, भगतसिंग सारखा असावा. पण आमचा तरुण ज्याला रोज रात्री आणावं लागते धरून, असा आमचा आजकालचा तरुण. म्हणून आपलं सेवन, आपला कंठ चांगला असावा. विठोबा रखुमाई, माणसाच्या आयुष्यात संगतीचं फार मोठं महत्व असतं. जसं चंदनाच्या झाडाच्या सहवासात दुसरी झाडं गेली तर ती सुद्धा चंदनाचाच वास देतात, तसं आपण ज्या लोकांमध्ये उठतो, ज्या लोकांमध्ये बसतो, त्यांचाच परिणाम आपल्यावरती होत असतं. तुकोबराय सांगतात शेवटच्या चरणात, तुका मन तैसा होय जात संग.
तुका मन तसा होय जात तुका म्हणे तैसे होई जेत संगे तुका म्हणे तैसे होई जेत संगे तुका मन तैसे होई जेत संगे तुका मन